मराठा आणि कुणबी स्वतंत्र जाती नव्या GR नुसार एकतरी प्रमाणपत्र मिळवून दाखवा, मराठा क्रांती मोर्चाचं जरांगेंना आव्हान. हैदराबाद गॅझेटच्या शासन निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. सदर जनहित याचिका ग्राह्य धरण्यायोग्य नाही. कोर्टाकडून स्पष्ट. याचिकाकर्ते हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार. मतचोरीवरून राहुल गांधी पुन्हा आक्रमक. कर्नाटकच्या आळंद आणि चंद्रपूरच्या राजुरामध्ये 6,000हून अधिक मतदार हटवल्याचा आरोप. राहुल गांधींचे आरोप निराधार. निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. ठाकरे ब्रँडवर फडणवीसांनी केलेल्या टीकेनंतर सामना रंगला. ठाकरे हाच खरा ब्रँड असून बाकी नशा नसलेल्या ब्रँडीच्या बाटल्या. संजय राऊतांचा फडणवीस आणि शिंदेंवर हल्लाबोल. शिंदेंनी दिलेल्या जाहिरातीत बाळासाहेब ठाकरेंसोबत आनंद दिघेंचा फोटो लावल्यानं नवा वाद. दिघे नेते नव्हते, केवळ जिल्हाप्रमुख होते. राऊतांचा हल्लाबोल तर शिंदेंच्या शिवसेनेचा संताप. पंच्याहत्तराव्या वर्षी मी थांबलो नाही, त्यामुळे मोदींनाही म्हणू शकत नाही. शरद पवारांची भूमिका तर मोहन भागवतांनाही टोला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भूमिकेवर हायकोर्टाचा प्रश्नचिन्ह. इमारती पाडण्याच्या पालिकेच्या नोटीस कोणत्या अधिकारात रोखल्या? कोर्टाचा सवाल. 2 इमारती पालिकेकडून बेकायदा. मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी निर्दोष सुटलेल्या 7 जणांना हायकोर्टाची नोटीस. पीडितांच्या कुटुंबियांनी दिलं निर्दोष सोडण्याला आव्हान. नांदेडच्या किनवटमध्ये बंजारा समाज रस्त्यावर. बंजारा समाजाची एसटी मध्ये समावेश करण्याची मागणी. बंजारा समाजापाठोपाठ बीडमध्ये धनगर समाज रस्त्यावर. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुंबरान आंदोलन करून लक्ष वेधलं. पुण्यातल्या गुंडांची सर्वसामान्यांवर गोळ्या झाडण्याची मजल. गाडीला बाजू दिली नाही या क्षुल्लक कारणावरून निलेश घायवाळ टोळीकडून गोळीबार. अमेरिका भारतावरील 25% अतिरिक्त टॅरिफ हटवण्याची शक्यता. देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही नागेश्वर यांचा दावा. जीएसटी कपातीनंतर भारतीयांना मिळणार आणखी एक दिलासा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.